बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिवाजीराव शिर्के यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळावा यासाठी सर्व शेतकरी संघटनांना आवाहन केल्यानंतर मलकापूर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनेचे नेते प्रहारचे अजय टप, शेतकरी संघटनेचे दामोदरजी शर्मा, ज्ञानदेव डोसे, महिला काँग्रेसच्या मंगलाताई पाटील, हाजी रशीद खान, जमादार बंडभाऊ चौधरी, निलेश नारखेडे सहित अनेक शेतकऱ्यांनी संभाजी शिर्के यांना प्रतिसाद देऊन त्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवून माननीय तालुका कृषी अधिकारी मलकापूर जिल्हा बुलढाणा यांना पीक विमा संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले। आज बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर आम्ही जे हे गोधडी आंदोलन करतोय, ही गोधडी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर का आली याची जर आम्ही पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या जवळजवळ 4 महिन्यापासून आपण या कृषी अधिकारी कार्यालयावर चक्रा मारतो, निवेदन देतो। 2022-23 चा पीक विमा अजून जमा झाला नाही, 2023-24 चा पीक विमा अजून जमा झाला नाही आणि ज्यावेळी पीक विमा भरण्याची वेळ येते त्यावेळी हे अधिकारी आम्हाला सांगतात 72 तासात पीक विमा भरा। हे अधिकारी आम्हाला सांगतात ज्यावेळी आम्ही पीक विमाचा क्लेम करण्याची वेळ येते एवढ्या वेळेमध्ये क्लेम झाला पाहिजे। म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी यांच्या मनाने घ्यायच्या आणि ज्यावेळी पैसे देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र हे शासनावर लुटतात की सरकारजवळ पैसे नाही, सरकारजवळ पैसे असतील आम्हाला घेणं देणं नाही, पीक विमा आमच्या हक्काचा आहे, त्यामुळे पीक विम्याचे पैसे आम्हाला तात्काळ भेटले पाहिजे। आता गरज आहे पैशाची, ज्यावेळी आमचे हंगामाचे दिवस येतील त्यावेळी आमच्याजवळ पैसे येतील, अरे त्यावेळी आम्हाला गरज राहणार नाही, त्यावेळी तुम्ही आम्हाला पीक विमा देणार। आज आमच्या शेतीचे कामं करण्याकरता मग ते खुरपणी असो फवारणी असो याच्याकरता आम्हाला पैशाची गरज आहे। जोपर्यंत हा पीक विमा आम्हाला मिळणार नाही आम्ही या कृषी अधिकारी तालुका कार्यालयातून घरी जाणार नाही, कारण घरी गेल्यानंतर आमची बायको हिसाब विचारते, घरी गेल्यानंतर आमचं पोरगं हिशोब विचारते, घरी गेल्यानंतर आम्हाला ज्यांना पैसे देणे आहे ते देणेदार आम्हाला इकडून तिकडून तोडतात। शेतकऱ्यांना करायचं काय? म्हणून आम्ही एक विचार केला, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ठाणं मांडून बसायचं। आम्ही गोधडी आंदोलन आहे, आम्ही गोधडी घेऊन आलो सोबत। आम्हाला तालुका कृषी अधिकारी साहेबाच्या त्या कॅबिन समोर आता गोधडी टाकायची आणि निवांत झोपायचं आहे, कारण घरी काही सुखानं झोप लागत नाही, इथं फोन बंद करून तरी निवांत आम्हाला झोप लागेल। म्हणून या प्रशासनाला आमच्या झोपीनं तरी जाग आली पाहिजे। आमचं म्हणणं एकच आहे की आज तात्काळ कारवाई करून आमच्या खात्यात पीक विमा जमा झाला पाहिजे, कारण पीक विम्याची रक्कम जी आहे आम्ही यांच्या मागे लागलोय जवळजवळ गेल्या 3-4 महिन्यापासून, तरी तुम्हाला जाग येत नाही। तुमचं म्हणणं काय? तुम्हाला शेतकऱ्याचा जीव घ्यायचा आहे का? हो, महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आणि एवढ्या आत्महत्या होऊन जर या जुलमी सरकारला जाग येत नसेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं करतो। आमचं एकच म्हणणं आहे की किसान आता जे शेतकरी आहेत त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे ना घरका ना घाटका, कारण घरी गेला की बायको काय म्हणते, बाहेर आला की शेती काय म्हणते, याच्यामध्ये तो भरडला जातोय आणि आत्महत्या करतोय। आता 2 वर्षापासून ते पीक विम्याचे पैसे बाकी आहेत, परंतु शासनाने अजून ते पैसे दिलेले नाहीत। ते पैसे ताबडतोब द्यावेत, अन्यथा आम्ही इथं गोधडी आंदोलन करू। रात्री सुद्धा आम्ही इथे झोपू, जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत पीक विम्याचे तोपर्यंत आम्ही सगळेजण इथेच रात्री मुक्कामाला आहोत।